ओम शांती. आज आहे 10/9/2025 ची साकार मुरली. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुमचा हा जन्म हिऱ्या समान आहे आणि बाबा आलेले आहे कवडीपासून हिऱ्या समान बनवण्यासाठी. यामध्ये तुम्हाला रिंचक मात्र सुद्धा काहीही डाऊट किंवा शंका यायला नको आहे. बाबा सांगतात, ज्याला संशय येतो तो आपल्या स्वतःच नुकसान करून घेतो. असं म्हटलेलं आहे, संशय बुद्धी विनश्यन्ते आणि निश्चय बुद्धी विजयन्ते. म्हणून बाबा आज प्रश्न सुद्धा विचारतात की मनुष्यापासून देवता बनण्याची ही पढाई, त्यामध्ये पास होण्याचा मुख्य आधार काय आहे? तर बाबा सांगतात, याला एकच आधार आहे, स्वतःवर निश्चय, बाबांवर निश्चय आणि जी बाबांनी शिकवलेली पढाई आहे त्याच्यावर निश्चय. निश्चय बुद्धी बनण्याचं धैर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. बाबा सांगतात, हे धैर्य मधून मधून माया येते आणि तोडण्याचा प्रयत्न करते. संशय बुद्धी आपल्याला बनवते, आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट निर्माण करते. पण बाबा सांगतात की तुम्हाला जर संशय आला तर तो त्याच ठिकाणी तुमची केलेली जी कमाई आहे ती समाप्त होते. म्हणून बाबांवर आणि बाबांनी शिक्षण दिलेल्या पढाईवर आपला संपूर्ण निश्चय असणं गरजेचं आहे. आपण अनेक जन्मापासून असं बाबांना बोलत होतो, तू प्यार का सागर है, तेरे एक बूंद के प्यासे हम. बाबा, तुझ्या एका थेंबाचे आम्ही तहानलेले आहोत आणि तो थेंब कशाचा? प्रेमाचा. बाबा आता आपल्याला भरभरून प्रेम देत आहे. बघा, बाबांनी आपल्या सेवेसाठी, आपल्या आत्म्यांच्या उद्धारासाठी बाबांनी गल्ली गल्लीमध्ये, गावागावामध्ये, वाडी वस्तीवरती बाबांनी आपल्यासाठी क्लास खोललेले आहे. प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मुलांसाठी सेंटर खोललेले आहे. अद्याप आपल्याला दुनियामध्ये माहित असतं, एखादा सत्संग जर चालला तर तो एखाद्या ठराविक स्थानावर चालतो. पण बाबांनी ही सुविधा ही गावोगावी का ठेवली असेल? तर माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास नको, माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारची तकलीफ व्हायला नको, या कारणाने बाबांनी ही आपल्यासाठी सेवा तत्पर करून दिलेली आहे. ह्या गोष्टीचा आपल्याला किती नाज हवा आहे. त्या गोष्टीबद्दल बाबांचे आपण किती आभार मानले पाहिजे, बाबांची किती शुक्रिया अदा केली पाहिजे. बाबा सांगतात, एवढे उपकार बाबांनी आपल्यावरती केले तरी देखील आपण मधून मधून बाबांवरती अपकार करत असतो, म्हणजे संशय घेत असतो. असा संशय कधीही आपल्यामध्ये येता कामा नये. बाबा सांगतात की ही आश्चर्यजनक पढाई आहे की जी कोणत्याही शास्त्रात, पुस्तकांमध्ये किंवा कोणत्याही परिपाठामध्ये लिहिलेली नाहीये, सांगितलेली नाहीये. की ज्या ज्ञानाबद्दल एखाद्या मानव बुद्धीच चालली नाही, असा बुद्धिवानांचा बुद्धिवान परमात्मा येऊन आपल्याला या सृष्टीच्या आदी मध्य अंताचं ज्ञान देत असतात. ज्या दुनियामध्ये ज्ञानाचा सागर पिता परमात्मा येऊन आपल्या मुलांनाही मास्टर ज्ञानाचं सागर बनवत आहे. आणि बघा, बाबांची मुलं थोडे दिवस मुरली ऐकली, वाचली की मुलं बाहेर जातात आणि सेवा करायला सुरुवात करतात. दुनियामध्ये मोठे मोठे पंडित, भागवत वाचणारे कथाकार, ते कुठेही गेले तर समोर ग्रंथ घेतात आणि मगच ज्ञान सांगतात. बाबांची मुलं कुठेही गेले तर ओरली ज्ञान सांगतात आणि ते पण एकदम निश्चयाने, निडर होऊन, निर्भय होऊन हे ज्ञान सांगतात. याचा अर्थ बाबांनी फक्त आपल्याला ज्ञान दिलेलं नाहीये, तर बाबांनी आपल्याला बाबांच्या सारखं मास्टर नॉलेजफुल देखील बनवलेलं आहे. ज्ञान गंगा बनवून गल्ली गल्लीमध्ये, गावागावामध्ये बाबांनी ह्या ज्ञान गंगेचा प्रवाह प्रत्येक आत्म्यांपर्यंत ज्ञान स्नान करण्यासाठी करून दिलेला आहे. तर जसं म्हणतात,
ज्या गावातून जी नदी वाहते त्या गावातले लोक नदीच्या तटावर आंघोळ कधीच करत नाही. तशा प्रकारे बऱ्याच वेळा आपल्या गावात, आपल्या गल्लीत, मोहल्ल्यामध्ये जर बाबांचे हे ज्ञान मुरलीचे क्लास चालू असतील तर आपण आळस करतो, आपण कंटाळा करतो आणि तिथपर्यंत पोहोचत नाही. परंतु बाबा मधून मधून आपल्याला इशारा देतात, मुलांनो, गंगा वाहत आहे, हात धुवून घ्या, आंघोळ करून घ्या. उद्या जर तीच गंगा आटली, तीच गंगा बंद झाली तर तुम्हाला ते ज्ञान स्नान कधीच करता येणार नाही आणि मग तुमच्या जीवनामध्ये एक पश्चातापाशिवाय दुसरं काहीही उरणार नाही. बाबा सांगतात की मुलांनो, आपल्या स्वतःचा कंटाळा करून आपल्या स्वतःवरती ग्रहचारी आणून घेऊ नका. एखाद्यावरती एखाद्या ग्रहाचं जर ग्रहण लागलं तर ते ग्रहण सोडवण्यासाठी काहीतरी दान आणि पुण्य करावं लागतं, तपस्या करावी लागते, मंत्र उजाळावे लागतात आणि मगच ते ग्रहण सुटलं जातं. बाबा सांगतात या ठिकाणी आत्म्यावरती माया जाळेचं, विकारांचं, दुर्गुणांचं, आपल्यामध्ये असलेल्या कमी आणि कमजोरींचं, आपल्यामध्ये लपून बसलेले राक्षस असुर यांचं खरं ग्रहण लागलेलं आहे. यांना दूर करण्यासाठी आपल्याकडे योगाची पावर बाबांनी एवढी मोठी दिली, त्याचा बाबा म्हणतात तुम्ही वापर करा. बाबांवरती मन बुद्धीने संपूर्ण समर्पण व्हा, म्हणजे तुमच्या आत्म्यावर असलेलं ग्रहण हे लवकरात लवकर निघेल आणि जन्म जन्मांतरचं सुख बाबा आपल्याला देण्यासाठी आलेले आहे. त्या सुखाचे आपण वारीस बनू, अधिकारी बनू किंवा पात्र बनू. बाबा सांगतात ह्या जगामध्ये दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या कधीच बदलत नाही. एक आहे आत्मा आणि दुसरा आहे परमात्मा. ह्या दोन गोष्टी जर सोडल्या तर जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील आहे, बदलत असते, परिवर्तन होत असते. आणि ह्या दोन गोष्टी अशा आहे की त्या डोळ्यांनी दिसत नाही, त्या कधी हातावर घेऊन दाखवता येत नाही, परंतु याच्यामध्ये रेंचक मात्र देखील परिवर्तन होत नाही, बदल होत नाही. बघा, सूक्ष्म ते सूक्ष्म आत्मा बिंदू आणि बाबाही बिंदू, आत्म्यामध्ये 84 जन्माचं रेकॉर्ड आणि बाबांच्या बिंदूमध्ये पूर्ण सृष्टीच्या आदी मध्य अंताचं ज्ञान. बाबा त्रिकालदर्शी देखील आहे, त्रिलोकीनाथ देखील आहे. बाबा ज्ञानाचे सागर आहे, आनंदाचे सागर आहे, प्रेमाचे सागर आहे. एक अथांग सागर त्या बिंदूमध्ये सामावलेला आहे. असा विराट आणि असा अथांग सागर बाबा आपल्याला भेटलेले आहे. बाबा सांगतात तुम्हाला हा नारायणी नशा असायला हवा. तुमचा निश्चय आणि तुमचं अटेन्शन हे कायम तुम्ही तुमच्या पढाईवर ठेवलं पाहिजे. तुम्हाला हे कायम वाटलं पाहिजे, मला शिकवणारा कोण आहे. मला शिकवणारा कोणी साधारण टीचर नाही, तर मला सुप्रीम टीचर रोज मला शिकवत आहे. म्हणून देह अभिमान सोडून देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. बाबा सांगतात आता तुम्ही खरे मरजीवा बनलेले आहात, म्हणजे दुनियासाठी जगत आहात आणि दुनियासाठी तुम्ही जगलेले आहात, पण स्वतःसाठी तुम्ही मेलेले आहात. म्हणून बाबा सांगतात देहाचं भान जिवंत असताना सोडून द्या. मी आत्मा पुण्य आत्मा आहे, मी आत्मा देवात्मा आहे, माझ्या हातनं कोणतेही पापकर्म होता कामा नाही, हे आपण आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. स्वदर्शन चक्र, मी स्वदर्शन चक्रधारी आहे, ही स्मृती जर आपल्याला राहिली तर आपल्या संपन्न स्थितीचा अनुभव आपल्याला कायम सतत होत राहील आणि आपण आपल्या जीवनामध्ये खूप खूप मालामाल बनू शकू. बाबा सांगतात की हे स्वदर्शन चक्र असं आहे जे अनेक परदर्शन होणाऱ्या चक्रांना नष्ट करणार आहे. परदर्शन चक्र याचा अर्थ आहे वाईट पाहणं, वाईट ऐकणं, वाईट चिंतन करणं, दुसऱ्यांना वाईट भरवून देणं. ह्या सर्व जे वाईट बाह्य चक्र आहे, ह्या चक्रांचा नाश करण्यासाठी स्वदर्शन चक्रधारी बनणं खूप गरजेचं आहे. बाबा सांगतात जो स्वदर्शन चक्रधारी आहे
त्याच्या पुढे माया रेंचक मात्र सुद्धा थांबत नाही. माया घाबरत असते. मायाचा ठिकाणा तिथे लागत नाही. म्हणून बाबा सांगतात, मुलांनो, मायापासून खबरदार, स्वतः सावधान राहा. कारण माया तुमचा पिछा करत आहे. कोणतं ना कोणतं रूप धारण करून तुमचा बुद्धियोग बाबांकडनं तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ते बाबांकडनं तुम्हाला बेमुख करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तुम्ही स्वतःसाठी इतके सतर्क राहा, इतके तुम्ही अलर्ट राहा, सावधानी बाळगा, की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मायाचे गुलाम, मायाचे दास हे बनणार नाही. याच्यावर लक्ष ठेवा. बाबा सांगतात की तुम्ही तुमचा अटेन्शनच तुमचा चौकीदार आहे, म्हणजे शिपाई आहे. आणि जर तुमचं अटेन्शन, लक्ष इकडे तिकडे जर गेलं आणि शिपाई जर लक्ष देऊन जर गेटवर नाही राहिला तर अवश्य घरामध्ये चोर शिरतात. तसं माया सुद्धा आपल्याला अशीच चोरीच्या रूपाने येत असते. बाबा म्हणतात पुढे, तुमचे बोल असे समर्थ ठेवा की जे तुमच्यामध्ये शुभ भावना आणि शुभ कामना ही सतत सतत जागृत राहील. ओम शांती.